नमस्कार. आज आपल्या इथं आले तृप्ती पापडचे एक संस्थापक विमल राजगुरू. आपण त्यांच्याकडून आज आपल्या कंपनीचा रिव्ह्यू घेऊया की त्यांना काय वाटलं ते. ताई सांगा काहीतरी आपल्या कंपनीबद्दल, तुम्हाला काय वाटलं. नमस्कार सर. नमस्कार. मला इथे येऊन फारच चांगलं वाटलं. माझा उद्योग आहे 11 वर्षापासून, पण खारोडी कुरुडी हे आपल्या विदर्भात, तुम्ही आपल्या विदर्भातलीच असल्यामुळे मला खूप आनंद झाला. आणि ती खारोडी कुरुडी खूप चालणारी म्हणून एक कुरुडीची मशीन पाहण्यासाठी मी तुमच्याकडे आली आणि एवढं मोठं पाहून मला खूप आनंद झाला. तर इथे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे मशनरीज आणि तुम्ही कसं शून्यातून मशनवर आले आणि मशनरी बनवल्या याचा मला खूप अभिमान आहे. असंच चांगल्या प्रकारे तुम्ही मशनी हे चालवत राहा. आणि आमच्यासारख्यांना, माझ्यासारख्या बऱ्याच महिलांना जर असे उद्योग करायचा असला किंवा मशनरी किंवा हँडमेड करायचं असलं तर तुमच्यासारख्याच आम्हाला सहकार्य मिळावं माझ्यासारख्या महिलांना. आणि चांगल्या प्रकारे तुम्ही प्रतिसाद द्यावा एवढंच मला चांगलं वाटते आणि खूप अभिमानाची बाब आहे. चालेल ना, आपण तुम्हाला नक्की सांगूया. आणि आपलं फक्त आपण मशीन्स पण देत नाही, आपण मशीन सोबत रेसिपी पण सांगतो. जसं कुरडी मशीन असेल किंवा आता कुरडी करायची आहे, मग त्याला कुठली कुठली मशीन लागते, बरोबर. जसं की आपलं आता हे ग्राइंडिंग मशीन आहे, नंतर मग आपल्याला ते चिकाळचं मशीन आहे, नंतर मग त्याचं भाजायचं मशीन आहे. हे सगळं सेटअप आपल्याकडे आहे. येस, तुम्हाला तो कम्प्लीट सेटअप मिळेल आपल्या इथं. आणि सपोर्ट पण मिळेल रेसिपीमध्ये, का कुठली रेसिपी कशी करायची. ऑब्विसली तुम्ही त्यात एक्सपर्ट आहात, छोटा मोठा आमचा पण तुम्हाला सपोर्ट राहील त्यामध्ये. काय असेल तुम्ही नक्की सांगा. आणि तुमचा पण सपोर्ट आम्हाला असू द्या. आम्ही अजून एक पाऊल पुढे पळायचं पाहू. आणि दुसऱ्यांना बी यांचं खूप सहकार्य मिळेल असं. आणि तुम्ही तुमच्या पण व्यवसायाचं थोडंफार सांगा, म्हणजे तुमची पण एक मार्केटिंग होऊन जाईल. मी आता आमच्या गावात पापड बनवायला सुरुवात केली, पण आमच्या विदर्भात खारोडी कुरुडी जास्त चालते. बरोबर. मग आम्ही खारोडी तयार केली, त्याला बी खूप चांगला प्रतिसाद आहे. आणि तिळापासून गव्हापासून कुरुडी तयार केलेली, जे नाचणी आहे, नाचणीचे आम्ही पापडी किंवा लाडू बनवतो आणि लाटू पापड बनवतो, उपवास पापड. पण याच्यामध्ये आता जे तृणधान्याचं जे आहे शासनाचं, तर तृणधान्य म्हणजे आपल्या शरीरासाठी पौष्टिक आहे, खरोखर आहे. पहिले जे म्हातारे लोक खायचे तर त्याचं शरीर कसं आहे पहा. आज आपल्याला काळाची गरज आहे. तर अशा बऱ्याच महिलांना हे तूर्ण, बाजरी, ज्वारी याच्यावर जर प्रोडक्ट बनवत गेले आणि मी जे बनवते तसे जर त्यांना बनवलं की त्यांना बी थोडंसं मार्केटिंगसाठी किंवा थोडा पैशाचा हातभार मिळेल आणि बऱ्याच महिलांना रोजगार मिळेल. आणि सगळ्या महिलांना केलं असं नाही, किराण्याचे दुकान असते, पण ज्याला जेवढा लाभ भेटते सगळ्यांना करत राहा. आणि माझी हीच इच्छा आहे, आज मी 30 महिलांना रोजगार देते, पण माझी इच्छा आहे की कमी जास्त 200 महिलांना रोजगार द्या. आणि साहेबांचं सहकार्य जर आपल्याला मिळालं आणि माझ्यासारख्या बऱ्याच महिलांना जर मिळालं तर ही खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि ज्यांना जे लागले ते माझे प्रोडक्ट ऑनलाईन पण मिळतील. माझा नंबर बी सर टाकतील तुम्हाला ह्याच्यामध्ये. आणि सगळ्यांचं जर मला बी सहकार्य मिळालं माझ्या उद्योगासाठी तर चांगलंच वाटेल. येस. आणि तुम्ही आता किती प्रोडक्ट बनवता जवळपास? मी आता 10 प्रकारचे प्रोडक्ट बनवते. अच्छा. माझ्याकडं पापड वगैरे, पण त्याच्यामध्ये शेवगा, आता शेवगाची मोरिंगा. बरोबर. तर आपल्या भागात ते मोरिंगा आम्ही पावडर बनवतो, ते मोरिंगाचा पाला टाकून पापड बनवतो, जी मुंगुडी आहे. कोणी सांडे म्हणते, तर त्याच्यामध्ये आम्ही ते शेवगा पाला टाकून यूज करतो की जास्तीत जास्त आपल्या आरोग्यासाठी, आपल्या हेल्थसाठी कसं भेटेल तसं आपण खात नाही. ते जर हे केलं, आपण लहान बाळ, म्हातारी माणसं सगळे जण खाण्यात जाते, म्हणून ते आम्ही बनवत आहे. त्यांना बी आमच्या इकडे चांगलं आम्हाला मार्केटिंग आहे. पण पुणे, मुंबई असे चांगल्या शहरात जर मला ऑर्डर आली तर मी ती शेअर करेल ऑनलाईन. आणि मी ऐकलं तुम्ही एक्सपोर्ट पण करता प्रोडक्ट वगैरे. आणि मला एक्सपोर्ट मी ट्रेनिंग घेतलेलं आहे. तर माझा एक्सपोर्टचं कसं आहे की तुमच्या थ्रू माझा माल दुसऱ्या देशात चालला, पण अशा प्रकारे जर माझा माल कोणी घेणारे असले दुसऱ्या देशात मार्केटिंगसाठी तर मी नक्कीच तिथपर्यंत माल पोहोचेल. आणि आपले जे लोक आहेत तिकडे त्यांना खायला भेटायला आणि बाकीच्यांना बी त्यांना खायला द्यायचं की आमच्या देशातलं काय सर्वांना मिळेल आणि ते चांगलं वाटेल त्यांना बी आणि मला बी सहकार्य मिळेल. येस. आणि तुम्ही आता किती किलो असं रोज करता, म्हणजे तर रोजचे माझं समजा हे पापडाचे जे प्रकार आहेत 50-60 1 क्विंटलाचे जवळपास माझ्या महिला करतात. ची कुरुडी वेगळी, कुरुड्या वेगळ्या प्रकारे त्याच्या महिला वेगळ्या येतात. तिळापासून, गव्हापासून बनवलेली बाजरीची खारुडी ती त्या महिला वेगळ्या येतात. वेगळे वेगळे डिपार्टमेंट त्याला दिलेले, समजा 25, 30, 50 किलो प्रमाणे
किलो म्हणजे एका दिवसाचे करतात त्या. अच्छा. पण जर आम्हाला जास्त हे भेटलं तर आम्ही जास्त याच्यामध्ये बी नक्की नक्की तुम्हाला आणखी भरपूर ऑर्डर मिळू आमची अशी अपेक्षा आहे आणि मिळतीलच भविष्यामध्ये. आणि तुमचे प्रोडक्ट खूप युनिक आहेत आणि टेस्टी पण आहेत आणि सर्वात मेन तर हेल्थी पण आहेत सर्व. हा, खास म्हणजे हेल्थ साठी हे करू राहाल. एक तर आरोग्य, सगळ्याच्या आरोग्यासाठी बी चांगलं आहे आणि महिलांना रोजगार भेटल याच्यासाठी बी चांगलं आहे. म्हणून आम्ही जे, आणि एक तर मेन जे किसान आहे, जे शेतकरी राबतो शेतात माल पिकवतो पण त्यांना प्रतिसाद मिळत नाही. 5,000 रुपये क्विंटल समजा सोयाबीन किंवा मूग, आणि आपण जर त्याचे प्रोडक्ट बनवून विकले तर चांगल्या खायला बी भेटल आणि आरोग्यासाठी चांगलं आहे. याचे 3-4 प्रकारे सगळ्यांना सहकार्य मिळेल. शेतकऱ्याला सहकार्य मिळेल, महिलांना रोजगार मिळेल आणि ज्याला खायला पौष्टिक पाहिजे त्याला ते खायला आणि पौष्टिक पण मिळेल. हा, अशा प्रकारे असं वाटते. चालेल, तुम्ही आपल्या इथं आल्यात आणि आमचा तुम्ही एक रिव्ह्यू दिलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद तुमचे. धन्यवाद तुमचे पण. थँक्यू.